मिथ्या वेदगुरूंपासून संसार निवृत्तीविषयी राजाची गोष्ट झाली नाही का. मृगजलाचा दृष्टांत विषम आहे. ब्रह्माच्या अद्वितीयत्वाबद्दलची शंका घेतली आणि ती अशा रीतीने घेतली की जर ब्रह्म अद्वितीय आहे तर मग वेद आणि गुरु हे मिथ्या ठरतात. जर वेद आणि गुरु मिथ्या असतील तर मिथ्या वेदगुरूंपासून संसार दुःखाची निवृत्ती होईल कशी. आणि जर वेद आणि गुरु हे सत्य मानले तर ब्रह्माचं अद्वितीयत्व सिद्ध होणार नाही असं सांगितलं. आणि त्याच्या अगोदर असं सांगितलं की जरी ब्रह्माच्या आपला अद्वैत ब्रह्माविषयीचा निश्चय झाला आणि केवळ द्वैताचं स्मरण जरी झालं तरी त्या पुरुषाला दुःख होतं असं भरतीच्या उदाहरणाने सांगितलं. आणि राजाच्या उदाहरणाने असं समजावून सांगितलं की वेद आणि गुरु हे जरी मिथ्या असले तरी सुद्धा ब्रह्माचं अद्वितीयत्व राहील, कारण मिथ्या पदार्थ हा अधिष्ठानाची कोणती लाभ हानी करत नाही आणि उलट समान सत्तेतच साधक बाधक व्यवहार होतो. तर संसार दुःख सत्य असतं तर मग त्याची ह्या वेदगुरूंच्या द्वारा निवृत्ती झाली असती, झाली नसती. परंतु जसं वेदगुरु मिथ्या आहे तसं संसार दुःख सुद्धा मिथ्याच आहे आणि मिथ्या संसार दुःखाची निवृत्ती उलट मिथ्या असणाऱ्या वेदगुरूंच्या द्वाराच होईल. कारण का तर त्या दोघांची समान सत्ता असली पाहिजे. जसं स्वप्नामध्ये एखाद्या मनुष्याला तहान लागली तर त्या जागृतीतलं पाणी त्याला काहीच उशाला असला तांब्या तरी उपयोगाचा नाही, त्याला पाणी सुद्धा स्वप्नातलंच पाहिजे. त्याप्रमाणे आतापर्यंत सिद्ध केले की संसार दुःख हे कल्पित आहे, संसार दुःख मिथ्या आहे. अर्थात मिथ्या संसार दुःखाच्या निवृत्तीसाठी त्याच्याच सत्तेतलं असणारं मिथ्या वेदगुरूंचीच आवश्यकता आहे, किंवा त्यांनी त्याची निवृत्ती होईल. ज्याच्यासाठी त्याचा जो भ्रम होता की मिथ्या वेदगुरूपासून संसार दुःखाची निवृत्ती कशी होईल, त्याला असं वाटत होतं की वेद आणि गुरु हे मिथ्या आहे आणि संसार दुःख मात्र सत्य आहे, तेव्हा सत्य संसाराची निवृत्ती मिथ्या वेदगुरूंनी होईल कशी. पण आमच्या वेदांताच्या सिद्धांतात संसार दुःख सुद्धा कल्पित आहे, मिथ्याच आहे, त्यामुळे त्याची निवृत्ती व्हायला काही हरकत नाही असं त्या राजाच्या दृष्टांतांनी सांगितलं. आता त्यांनी अजून एक शंका केली होती की जर या ठिकाणी मिथ्या वेदगुरूपासून जर संसार दुःख निवृत्त होतं तर मग एखाद्या मनुष्याची मृग जलाने तहान भागायला पाहिजे. कारण काय वेदगुरू मिथ्या मानूनही सत्य संसार दुःखाची निवृत्ती होते. तर मग आता याचाच अर्थ काय, मिथ्या असणारं जे मृगजल आहे त्याने सुद्धा आपल्याला लागलेली आता तृषा तिचं शमन झालं पाहिजे असं सांगितलं आहे की नाही. तर त्याच्याविषयीच आता सांगतात की मृगजलाचा दृष्टांत विषम आहे. आता मिथ्या वेदगुरूपासून संसार दुःखाचा नाश होतो तर मिथ्या मृगजलाने तृष्णेचाही नाश झाला पाहिजे या शंकेचे समाधान सांगतो. तुम्ही म्हणता की कदाचित आता तुम्ही ब्रह्माचं अद्वितीयत्व सिद्ध करण्यासाठी वेदगुरूंना मिथ्यात्व मान्य केलं, परंतु जर मिथ्या वेदगुरूपासून संसार दुःखाचा नाश झाला तर मिथ्या असणाऱ्या मृगजलापासून तृषेचा नाश झाला पाहिजे अशी त्यांनी शंका केली होती. आता त्या शंकेचं समाधान सांगतात. हा तुझा मृगजलाचा दृष्टांत विरुद्ध आहे, कारण जगतातील सर्व पदार्थात 3 प्रकारची सत्ता आहे. ते सांगतात की तू म्हणतो ना मृगजलाने तहान का भागत नाही, हा जो तू दृष्टांत केला, कसा दृष्टांत केला, मृगजलाने जर तहान भागत नाही तर मिथ्या असणाऱ्या वेदगुरूने देखील संसार दुःखाची निवृत्ती होणार नाही. आणि संसार दुःखाची निवृत्ती जर मिथ्या वेदगुरूंनी होत असेल तर मृग जलाने तृषेचं शमन झालं पाहिजे असं तू एकाला दृष्टांत आणि एकाला दार्ष्टांतिक केलं. परंतु दृष्टांत जो आहे तोच विरोधी आहे असं त्याला सांगतात. कसा विरोधी ते सांगतात का त्याच्यात ते कळून घेण्यासाठी त्याला पहिल्यांदा हे जगतात दिसणारे जेवढे पदार्थ आहेत त्या पदार्थांच्या सत्तेचा विभाग करून दाखवतात. सत्तेचा म्हणजे अस्तित्वाचा, त्यांच्या विद्यमानतेचा विभाग करून दाखवतात. जगामध्ये जेवढे पदार्थ दिसतात जरी दिसले तरी प्रत्येकाची सत्ता भिन्न भिन्न आहे असं सांगतात. तर त्या सत्तेचा 3 प्रकाराने विभाग करून सांगतात. त्याला जगतातील सर्व पदार्थात
तीन प्रकारची सत्ता आहे. ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याची परमार्थिक सत्ता आहे. असे फक्त ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्याहून बाकी सर्व मिथ्या पदार्थाची दोन प्रकारची सत्ता आहे. आता सत्तेचा विभाग सांगतात. जगामध्ये कोणतेही पदार्थ जे दिसतात त्या पदार्थांचे तीन प्रकारची सत्ता आहे. त्याच्यापैकी पहिली सत्ता सांगतात, त्या सत्तेला म्हणतात पारमार्थिक सत्ता. पण पारमार्थिक सत्तावान पदार्थ कोणते म्हणायचे, तर ज्यांचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला, म्हणजे भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात तो पदार्थ जसाच्या तसाच राहतो, त्याच्यामध्ये कोणताही परिणाम होत नाही, तो पदार्थ नित्य असतो. तिन्ही कालामध्ये बाबा आमक्या काळात तो पदार्थ होता, आमक्या काळात राहणार नाही, आता वर्तमानात आहे असं नाही. तो तिन्ही कालामध्ये ज्याची सत्ता अबाधित आहे त्याला म्हणायचे त्रिकालाबाधित. मग ज्याची त्रिकालाबाधित सत्ता आहे त्या पदार्थाला काय म्हणतात, पारमार्थिक सत्तावान पदार्थ म्हणतात. असं तिन्ही कालात अबाधित कोण आहे, फक्त आपण पाहिलं जो आनंद, सत्य, प्रकाश. सत्य म्हणजे त्रिकालाबाधित. असं त्रिकालाबाधित कोण आहे, फक्त आत्मतत्व आहे किंवा ब्रह्म. म्हणजे फक्त ब्रह्मच त्रिकालाबाधित आहे, म्हणजे ब्रह्मच फक्त सद्वस्तू आहे असा त्याचा अर्थ. म्हणजे पारमार्थिक सत्ता कोणाची आहे, फक्त ब्रह्माची. सत्ता धन्याची की जी मायबाप, म्हणजे सत्ता फक्त धन्याची म्हणजे आपल्या ब्रह्मवस्तूची सत्ता आहे, ती त्रिकालाबाधित आहे त्याला म्हणायचं. मग ब्रह्माची सत्ता कोणती, तर पारमार्थिक सत्ता. ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता आहे. असे फक्त ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्याहून बाकी सर्व मिथ्या पदार्थाची दोन प्रकारची सत्ता आहे. मग ते म्हणतात ब्रह्मचैतन्याहून बाकीचे सगळे पदार्थ काय आहे, मिथ्याच आहे, म्हणजे सर्व पदार्थ कल्पित आहेत, आहे की नाही. याच्यामध्ये सर्व कल्पित पदार्थामध्ये पुन्हा दोन विभाग करून सांगतात. ब्रह्मातिरिक्त असणारं सर्व मिथ्या आहे, पण त्या मिथ्या पदार्थांची पुन्हा त्यांचे पोटभेद सांगतात. त्याच्यामध्येही दोन प्रकार आहेत. मिथ्या पदार्थाची सत्ता किती प्रकारची, पुन्हा दोन प्रकारची. म्हणजे ते पदार्थ आहेत मिथ्यात, पण मिथ्यामध्ये पुन्हा दोन प्रकार. ब्रह्मचैतन्याहून बाकी सर्व मिथ्या पदार्थांची दोन प्रकारची सत्ता आहे. ज्याचा बाह्य ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरा कशानेही बाध होत नाही, फक्त ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, त्याची व्यावहारिक सत्ता आहे. असे ईश्वराने उत्पन्न केलेले देहेंद्रियादी व्यावहारिक पदार्थ आहेत. आता जे त्रिकालाबाधित असतं ते पारमार्थिक सत्तावान आणि बाकी सर्व मिथ्या. मिथ्यामध्ये पुन्हा दोन प्रकार. त्या दोन प्रकारामध्ये एक आहे व्यावहारिक सत्तावान पदार्थ आणि दुसरा आहे प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ. तेव्हा व्यावहारिक सत्तावान पदार्थ, कोणत्या पदार्थाला व्यावहारिक सत्ता आहे असं म्हणायचं, तर त्याच्याविषयी सांगतात. तर ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होत नाही. बाध होणं म्हणजे काय, दृढ मिथ्यात्व निश्चय. हा पदार्थ कल्पित आहे, खोटा आहे असं कळणं, यालाच म्हणायचं बाध निश्चय, आहे की नाही. मग या ठिकाणी बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय, का त्या पदार्थाचा नाश असा अर्थ नाही. तर आता या ठिकाणी बाध शब्दाचा अर्थ नाश नसून दृढ मिथ्यात्व निश्चय, हे तर निश्चित झालं ना. ना प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. त्या पदार्थाची अप्रतीती होणं, तो पदार्थाचं ज्ञानच न होणं, वृत्तीला तो विषयच न होणं, हे मिथ्यात्वाचं लक्षण नाही. तर त्या ठिकाणी प्रतीती येत असताना प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय, याला म्हणायचं बाध, आहे की नाही. तर असं सांगतात की आता मग अशा प्रकारचा जो व्यावहारिक सत्तावान पदार्थ आहे ते कशावरून ठरवायचा. हा पदार्थ आहे तर मिथ्याच, पण हा व्यावहारिक सत्तावान आहे असं कधी ठरवायचं, तर ब्रह्मज्ञानाने ज्याचा बाध होतो आणि ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतच नाही, तो पदार्थ व्यावहारिक सत्तावान आहे असं सांगतात. मग आता इथं व्यावहारिक सत्ता कोणत्या पदार्थाला द्यायची, तर जेवढे ईश्वराने निर्मित केलेले हे जे पंचमहाभूत, तुमचे आमचे शरीर, जे जे काही मनाला, बुद्धीला, इंद्रियांना गोचर होणारं जे सगळं विश्व आहे किंवा हा सगळा जो प्रपंच आहे, याला म्हणायचं व्यावहारिक सत्ता. ही व्यावहारिक सत्ता जसं कुठपर्यंत राहते, जसं स्वप्नातले पदार्थ, स्वप्नातून आपण जागृतीला येईपर्यंत ते पदार्थ राहतात. स्वप्नातून जागृतीला आलं की सगळे ते पदार्थाची अप्रतीती होते, म्हणजे त्या पदार्थांचा बाध होतो. जागे झाल्याबरोबर ते स्वप्नस्थ पदार्थ सगळे कल्पित ठरतात. परंतु जागृतीतले पदार्थ आज जे आपण पाहतो ते उद्या तसेच वाटतात. परवा तोच पदार्थ आहे, किंवा आपलं जे शरीर आहे बालकालामध्ये तेच
तेच शरीर आता आहे असं वाटतं. मग ईश्वर सृष्ट पदार्थ जे तर ते त्यांचा बाध होतो का? नाही होत. जसं स्वप्नातल्या पदार्थाचा बाध होतो की नाही, प्रातिभाषिक पदार्थांचा ब्रह्मज्ञान लागत नाही, काही नाही, नुसती अवस्थांतर झालं, स्वप्नातून जागृतीत आलं की त्या पदार्थ बाधित ठरतात, खोटे ठरतात. तसे ह्या जागृतीतले पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या कधी ठरतील? जर आपल्याला स्वरूप जागृती आली तर. स्वरूप जागृती म्हणजे मी कोण आहे, मी ब्रह्म आहे असं ब्रह्माचं आत्मत्वाने दृढ अपरोक्ष अशा प्रकारची यथार्थ अनुभूती आली तरच हे वऱ्हाड हे स्वप्नगे आहे. तर हे जागृती ही खरी नसून या ठिकाणी ही जागृती सुद्धा मिथ्याच आहे असं वाटतं. जसं गौडपाद कारिकेमध्ये म्हटलं की यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. हा स्वप्न प्रपंच माझ्या मायेने तयार झालेला आहे, काय खरा की माईक आहे की नाही, तसा जागृत प्रपंच हा सुद्धा माझ्या ठिकाणी मायेने कल्पित आहे. हे कोणाला कळेल? ब्रह्मज्ञानी पुरुषाला कळेल. आणि त्यावेळेला ह्या जागृत प्रपंचाचा बाध होईल. म्हणजे ब्रह्मज्ञाना वाचून याचा बाध होणार नाही. जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालं नाही तोपर्यंत हे जे जगत आहे हे प्रतीतीला येणार आणि प्रतीतीला येत असताना याच्याविषयी सत्यत्व बुद्धी ही राहणारच. ती सत्यत्व बुद्धी कधी जाईल? जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होईल त्यावेळेला याच्याविषयीची मिथ्यात्व बुद्धी होईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे? ह्या मिथ्यात्व बुद्धी किंवा याचा बाध होण्यासाठी काय पाहिजे? अधिष्ठानाचं ज्ञान. अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. म्हणजे ब्रह्मज्ञान झालं तरच यांचा बाध होईल. म्हणजे याचा अर्थ ईश्वर सृष्ट असणारे हे जे सगळे पदार्थ आहेत ह्या पदार्थांचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही. म्हणून हे सगळे पदार्थ ज्यांचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही आणि ब्रह्मज्ञानानेच बाध होतो त्या सगळ्या पदार्थांची सत्ता ही व्यावहारिक सत्ता आहे असं सांगतात. ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानेही बाध होत नाही, फक्त ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, त्याची व्यावहारिक सत्ता आहे. असे ईश्वराने उत्पन्न केलेले देहेंद्रियादी व्यावहारिक पदार्थ आहेत. ईश्वर सृष्ट व्यावहारिक सत्तावान पदार्थांचा ब्रह्मज्ञाना वाचून कालाने नाश होतो असे आपण नेहमी पाहतो, पण बाध मात्र ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. आता तुम्ही असं म्हणाल की ईश्वर सृष्ट पदार्थ जे आहेत तर ते ईश्वर, आता देह उत्पन्न झाला किंवा दुसरा कोणताही पदार्थ उत्पन्न झाला तर हा पदार्थ तुम्ही काय म्हणता? ब्रह्मज्ञानानेच त्याचा बाध होतो. ब्रह्मज्ञानाने बाध होतो. जरी ब्रह्मज्ञान करून घेतलं नाही तरी हा देह काय अमर आहे का? जरी तो देह आपण ब्रह्मज्ञान केलं नाही तरी त्याचा नाश होताना दिसतो. आणि तुम्ही काय म्हणतात की ब्रह्मज्ञाना वाचूनच ईश्वर सृष्ट पदार्थाचा बाध होत नाही, ब्रह्मज्ञानानेच बाध होतो. हा देह ईश्वर सृष्ट देह ब्रह्मज्ञाना वाचूनही मरतो की नाही? ह्याची चार चिमटी राख होतेच की नाही? त्याचा नाश होतो आहे की नाही? आपणच सांगतो की ह्या प्रत्येक गोष्टीला षडभाव विकार आहेत. ती वस्तू पहिल्यांदा असती, मग जायते, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि विनश्यती. हे सगळे षडभाव विकार आहे की नाही? सगळा ईश्वर, कोणता ईश्वर सृष्ट पदार्थ असला तरी तो नाशवान आहे असं आपण म्हणतो की नाही? काही येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. किंवा दुसरा आपण म्हणतो की काय प्रमाणे की या ठिकाणी आपण म्हणतो की अवघाचे आकार ग्रासियेला काळे एकची निराळे हरीचे नाम. का सगळा जेवढा आकाराला आलेला पदार्थ आहे, आकारवान पदार्थ आहे, तर ते सर्व कालाच्या ओघामध्ये नष्टच होतात की नाही? यद दृष्टम तद नष्टम. जे पदार्थ आपल्याला दिसतात ते सगळे पदार्थ म्हणजे जे दृश्य पदार्थ आहेत सगळे नाशवान आहेत आणि तेच पदार्थ ईश्वर सृष्ट आहेत ना. आणि मग तुम्ही काय म्हणता त्यांचा नाश होत नाही, त्यांचा बाध होत नाही? ह्याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या पदार्थांचा कालामध्ये नाश होतो पण बाध होत नाही. आणि बाध जेव्हा होतो तो ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. म्हणून आमचं जे विधान आहे की ब्रह्मज्ञानानेच ह्या ईश्वर सृष्ट पदार्थाचा बाध होतो. नाश होतो परंतु बाध होत नाही. बाध शब्दाचा अर्थ आम्ही नाश असा केलेला नाही. बाध शब्द न अप्रतीतीही तयो बाधा. अप्रतीती म्हणजे त्याचा तो पदार्थ न दिसणं हे त्याला बाध आम्ही म्हणत आहे. दिसत असताना ऐक नाही, पदार्थ दिसत असताना अधिष्ठानाच्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंताभावाचा जो निश्चय त्याला आम्ही बाध म्हणतो आहे की नाही? आता सांगितलं ना, प्रतीती येत असताना प्रतीती उपहित म्हणजे ज्या पदार्थाची प्रतीती त्या प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाच्या निश्चयाला बाध असं म्हणतात. बाध शब्दाचा अर्थ नाश नाही. तेव्हा कालाच्या ओघात जरी त्या पदार्थांचा नाश होत असला तरी त्या पदार्थांचा बाध होत नाही.
परंतु बाद कशाला म्हणतात तर बाद हा त्यांच्या अधिष्ठान ज्ञानाने नाम ब्रह्मज्ञानानेच होतो. म्हणून असे सगळे पदार्थ जे ते व्यावहारिक सत्तावान आहेत की ज्यांचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होत नाही आणि ब्रह्मज्ञानानेच बाद होतो. ह्या जरी पदार्थ मिथ्या असले तरी त्या पदार्थाची सत्ता काय आहे व्यावहारिक सत्ता आहे असं सांगतात. ईश्वर सृष्ट व्यावहारिक सत्तावान पदार्थांचा ब्रह्मज्ञाना वाचून कालाने नाश होतो असे आपण नेहमी पाहतो, पण बाद मात्र ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. तर मूल अविद्येचे कार्य जागृत पदार्थ त्यात जन्म मरण बंध मोक्षादी व्यवहार होतो अशा ईश्वर सृष्ट पदार्थाची व्यावहारिक सत्ता आहे. आता या ठिकाणी आपण नेहमी अज्ञान किंवा अविद्या माया असं म्हणतो, प्रकृती प्रधान अशी नावं आहेत त्याच्या दर्शन शास्त्रामध्ये किंवा त्याच्या कार्यावरून त्या एकाच तत्वाला एकाच प्रकृतीला वेगवेगळी नावं दिली. तर त्याच्यामध्ये वेदांताच्या दृष्टीनं हे दोन शब्द नेहमी येतात. अविद्या दोन प्रकारची म्हणतात, मूल अविद्या आणि स्थूल अविद्या. त्या एकाला काय म्हणतात मूल अविद्या आणि स्थूल अविद्या. तर याच्या ठिकाणी आता ही व्यावहारिक सत्ता सांगत असताना मूल अविद्ये संबंधाने सांगतात. बघा, मूल अविद्येचे कार्य जागृत पदार्थ, याचा अर्थ हे जेवढे जागृत पदार्थ आहेत आपल्याला प्रतीतीला येतात आता ईश्वर सृष्ट जागृत पदार्थ, हे सगळे पदार्थ मूल अविद्येचं कार्य आहे. इथं मूल अविद्या म्हणजे कशा अविद्या कशाला म्हणतात किंवा प्रधान प्रकृती हे जी नाव आहेत. तर याच्यामध्ये विचार केला सांख्य दर्शनाने की त्रिगुणांच्या साम्यावस्थेला प्रकृती असं म्हणतात. ठीक आहे ना, त्रिगुणांची साम्यावस्था म्हणजे त्रिगुण म्हणजे सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण समान अवस्थेमध्ये किंवा समान प्रमाणात राहणं याला म्हणतात प्रकृती. आणि ज्यावेळी ही प्रकृती कशी मूल प्रकृती हे अविकृती ही. आता आपण नेहमी चिंतन करतो विशेष सांगत नाही, तर या ठिकाणी मूल प्रकृती जी आहे ती अव्यक्त आहे. म्हणजे त्यावेळेला कोणतंही हे जगतरूप कार्य त्यावेळेला प्रतीतीला नसतं. थोडक्यात काय, सृष्टीच्या प्रलयानंतर आणि सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी त्या सृष्टीचं जे कारण आहे त्या कारणाचं हे स्वरूप आहे, त्याला म्हणतात मूल प्रकृती. ती आहे त्रिगुणात्मक आणि त्या त्रिगुणात्मक प्रकृतीपासूनच हे सर्व जगदरूपी कार्य होतं. त्यासाठी सांख्यकारिका स्वतंत्र आहे की कोणते मूल प्रकृती काय, प्रकृतेर महान तत्व अहंकाराः तस्माद गणश्च षोडशकः तस्मादपि षोडशकात पंचभ्य पंचभूतानी. ही सर्व सृष्टी उत्पन्न कशी होते याविषयी सांख्यांचा सिद्धांत आहे आणि अध्यारोपाच्या भाषेत तो जवळजवळ तसाच वेदांताने स्वीकारलेला आहे. तर ते म्हणतात की मूळ प्रकृती हे अव्याकृत, त्याला दुसरं नाव काय आहे, प्रकृतीला दुसरं नाव काय आहे अव्याकृत असं नाव आहे. म्हणजे तिच्यामध्ये अजून विकार निर्माण झाला नाही, परंतु ह्या विकाराचं सगळं बीज जे त्रिगुण आहे त्या त्रिगुण त्या ठिकाणी साठवलेले आहेत. परंतु ज्या वेळेला सृष्टी उत्पन्न व्हायची तर त्यावेळेला त्या प्रकृतीमध्ये क्षोभ होतो ना, विकार होतो. आणि मग त्या विकारापासून पहिल्यांदा प्रकृतीपासून महत्त्व, महत्त्वापासून पुढे अहंकार तत्व, तो अहंकार तीन प्रकारचा, सात्विक अहंकार, राजस अहंकार आणि तामस अहंकार. सात्विक अहंकारापासून राजस अहंकाराच्या साह्याने पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक मन होतं आणि नंतर ह्या राजस अहंकाराच्या साह्याने तामस अहंकारापासून त्याला भूतादी अहंकार म्हणतात आणि त्याच्यापासून काय होतं पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. पंचतन्मात्राचं स्थूल स्वरूप म्हणजे पंचमहाभूत. आणि आता सगळ्या सृष्टीत पाहिलं तर सर्वं द्रव्यम पांचभौतिकम, सगळं पंचभूताशिवाय काही नाही. पण याचं कारण कोणी मूळ प्रकृती, मूल अविद्या असं तिला म्हणतात. आणि हे सगळे जागृत पदार्थाचा अर्थात कशाचं कार्य आहे, मग ह्या मूल अविद्येचं कार्य आहे. म्हणून मूल अविद्येचे कार्य जागृत पदार्थ ज्यात जन्म मरण बंध मोक्षादी व्यवहार होतो. आता जन्म मरण कशा, जागृत पदार्थ म्हणजे कोणता, हा देह, देहाला काय होतो जन्म आणि मरण. ह्या देहामध्ये राहणारं जे सूक्ष्म शरीर आहे त्या सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी मी करता आहे, अमुक कर्माचा करता आहे, मी अमुक कर्मफलाचा किंवा अमुक सुखदुःखाधिकाचा भोगता आहे. आता मी त्या ठिकाणी बंधाला प्राप्त झालेला आहे, म्हणजे अनात्म पदार्थांनी मला बांधलेलं आहे असं वाटतं, त्याला माहिती बंध. आता ह्या अनात्म पदार्थापासून मी मुक्त झालेला आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा त्याला कोणता व्यवहार झाला, मोक्षाचा मुक्ततेचा व्यवहार झाला.
पण हा सगळा जो व्यवहार झाला, हा व्यवहार कोणत्या ठिकाणी झाला? ईश्वर सृष्ट पदार्थाच्या ठिकाणी झाला. जन्म आणि मरण ज्या देहाला झालं तो ईश्वर सृष्ट आहे की नाही? बंध आणि मोक्ष हे ज्याला झालं तो सुद्धा कोणता आहे? तो सुद्धा ज्या सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी अंतःकरणाच्या ठिकाणी हा व्यवहार घडला तो सुद्धा अंतःकरण सुद्धा काय आहे? ईश्वर सृष्ट आहे. आणि सगळे जे ईश्वर सृष्ट पदार्थ आहेत त्यांची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक सत्ता आहे. बरोबर आहे ना? आणि ते सगळे ईश्वर सृष्ट पदार्थ हे कोणाचे कार्य आहेत? अविद्येचे कार्य. आता इथे ईश्वर सृष्ट पदार्थ म्हणता आणि उत्पत्ती कोणाची सांगितली? सांख्यांची, आहे की नाही? सांख्य काय म्हणतात? सांख्य म्हणतात ईश्वरा असिद्ध आहे. ईश्वराची तर काय आहे? असिद्धी आहे. त्यांना ईश्वर मानण्याची गरज नाही. ते प्रकृती काय म्हणतात? स्वतंत्र प्रकृती ही ईश्वरा ह्या जगताची उत्पत्ती करण्याला समर्थ आहे. आणि जीवाला बंध मोक्ष सुद्धा कोण देते? प्रकृती देते असं म्हणतात. हे काय वेदांताचं सांगणं आहे? वेदांत काय म्हणतो? ईश्वर सृष्ट पदार्थ. याचा अर्थ त्यांनी काय केला? ईश्वर मानला. हा जो ईश्वर मानला तो का मानला? त्यांनी अनुमानाने मानला. जड प्रकृतीमध्ये विकार कसा होईल? त्याच्या पण कोणताही विकार व्हायचा असेल तर त्याला कारण हे काय असलं पाहिजे? चेतन असलं पाहिजे. म्हणून त्यांनी मानलाय का? आपण अनेक वेळा चिंतन करतो. सांगा बरं. जसा नैयायिकांनी ईश्वर का मानला? ते म्हणतात अनुमानाने ईश्वर मानावाच लागतो. कोणतंही जर कार्य होतं तर ते स्वाभाविकपणे कोणतंच कार्य घडू शकत नाही. साधं चित्र जर आपल्याला दिसलं तर त्याचा चित्रकार लागतो की नाही? तसं हे विचित्र विश्व आहे की नाही? हे जगदरूपी चित्र काढणारा कोणीतरी चित्रकार असलाच पाहिजे. म्हणून आम्ही ईश्वर मानतो. म्हणजे त्यांनी कोणत्या प्रमाणाने ईश्वर मानला? अनुमान प्रमाणाने ईश्वर मानला, आहे की नाही? सांख्य म्हणतो ईश्वर मानण्याची गरजच नाही. ही प्रकृती सगळं करण्याला समर्थ आहे. ईश्वर मानण्याची गरज नाही. पूर्वमीमांसक म्हणतो जीवाची कर्मच त्याला सगळी फलं द्यायला समर्थ आहे. जीवाच्या कर्मामुळेच समष्टी कर्माचं फल म्हणून ही सृष्टी उत्पन्न होत असते. ईश्वराची काय गरज आहे तिथं? ईश्वर बिचमे चांदबाई कशासाठी? त्याची काय आवश्यकता आहे असं म्हणतो. आता हा वेदांती जो आहे हा सांगतो जीव ब्रह्माचं जीव काय? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ईश्वराचा काय विचार आला का याच्यामध्ये? जीव ब्रह्मरूप आहे सांगतो. जगत मिथ्या आहे आणि मिथ्या जगताच्या अंतर्भूत जीव भाव, जगत भाव आणि ईश्वर भाव हे सगळे मिथ्याच आहे असं म्हणतो. पण तुम्ही ईश्वर भाव मानता की नाही? मानला की नाही? मिथ्या म्हणतो पण मानला की नाही? तो कशासाठी मानला? तो सांगतो श्रुतीने ईश्वर सांगितलेला आहे. श्रुती सांगते का एको देवा सर्वभूतेषु गुढः. म्हणून आता या ठिकाणी आपण जे ईश्वराची मान्यता आहे आणि ईश्वर सृष्ट पदार्थ जे आहेत ते सगळे काय आहेत? व्यावहारिक सत्तावान आहेत असं म्हणताना या ठिकाणी हा ईश्वराचा केलेला जो उल्लेख आहे तो कोणत्या प्रमाणाने केलेला आहे? शब्द प्रमाणाने केलेला आहे, अनुमान प्रमाणाने नाही. जे नैयायिक आहेत ते आस्तिक आहेत आणि वेदांती पण आस्तिक आहे. पण नैयायिक काय करतात? अनुमान प्रमाणाला प्रबल प्रमाण म्हणून महत्त्व देतात आणि वेदांती हा शब्द प्रमाणाला महत्त्व देतो. जर अनुमान आणि शब्द प्रमाण यांचा परस्पर विरोध झाला तर नैयायिक म्हणतो की शब्दापेक्षा अनुमान प्रमाण प्रबल आहे असं म्हणतो. तो कोणता आहे? त्याला म्हणायचं तार्किक आस्तिक, आहे की नाही? आणि आम्ही काय म्हणतो? जर अनुमान आणि श्रुती यांचा परस्पर विरोध आला तर अनुमानापेक्षा श्रुती प्रमाण हे प्रबल आहे असं वेदांती मानतो. म्हणून आम्ही श्रौत आस्तिक आहे. तेव्हा या ठिकाणी या श्रुतीला अनुसरून ज्या ईश्वर सृष्ट पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थांची सत्ता ही व्यावहारिक सत्ता आहे असं वेदांती त्या म्हणजे वेदांत पक्षामध्ये मानतात. जरी व्यावहारिक पदार्थ मिथ्या असले तरी एक गोष्ट आहे की ब्रह्मज्ञाना वाचून त्यांचा बाध होत नाही आणि ब्रह्मज्ञानानेच त्यांचा बाध होतो असं सांगतात. आणि हे जे जागृतीतले सगळे पदार्थ आहेत ते कशाचे कार्य आहेत? मूल अविद्येचे कार्य आहेत. ईश्वर सृष्ट पदार्थ सगळे कशाचे? मूल अविद्येचं कार्य. कारण का? ईश्वरच काय म्हणतो? एकोहम बहुश्याम, मी अनेकत्वाने व्हावं असा जेव्हा तो संकल्प करतो, आहे की नाही? तो पहिल्यांदा काय होता? सदैव सौम्य इदमग्र आसीत, तो एकटाच होता. परंतु त्याला वाटलं की एकोहम बहुश्याम प्रजा येई, मी एकटाच हे अनेकत्वाने व्हावं. मग त्या एकटा असणारं जे ब्रह्म आहे, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. आणि त्याला असं वाटलं की अनेकत्वाने व्हावे. मग त्याचा अनेकत्वाने व्हावे म्हणजे त्याचाच एकट्याच्या ठिकाणी हा विकार झाला का? हा विकार कोणाच्या द्वारा झाला? त्याच्या ठिकाणी विकार झाला नाही. त्याने मायेच्या विकाराच्या द्वारा तो जगद्रूपाला प्राप्त झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने तो प्राप्त झालाच नाही. म्हणजे ईश्वर जेव्हा जग निर्माण करतो असं आपण म्हणतो तेव्हा कशाच्या द्वारा? मायेच्या द्वारा करतो, आहे की नाही?
ईश्वर म्हणजेच काय? माया अधिष्ठान चैतन्य, माया आणि माया अधिष्ठान चैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब याला ईश्वर म्हणतात आणि तो ईश्वर संकल्प करतो, आहे की नाही? मग याचा अर्थ या ठिकाणी ईश्वराच्या संकल्पाने हे सर्व सृष्टी उत्पन्न झाली, म्हणून आम्ही काय म्हणतो? ईश्वर सृष्ट पदार्थ म्हणतो. पण ईश्वर सृष्ट पदार्थ म्हणजे काय? ते सगळे ईश्वर सृष्ट पदार्थ हे मायेचा परिणाम आहेत आणि ब्रह्माचा विवर्त आहे. ते काय त्या ठिकाणी माया कारण आहे का ब्रह्म कारण आहे का ईश्वर कारण आहे? सगळेच कारण आहे. माया कारण आहे आम्ही म्हणतो तेव्हा ते परिणामी उपादान कारण आहे. उपादान कारण कोणतं आहे? परिणामी. आणि ब्रह्म कारण नाही का? आहे. आणि उपादान कारण नाही का? आणि माया उपादान कारण नाही का? आहे. पण माया परिणामी उपादान कारण आहे, ब्रह्म विवर्तोपादान कारण आहे आणि ईश्वर कारण नाही का? ईश्वरही कारण आहे. ईश्वर कसा कारण आहे? अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. अशा प्रकाराने आमच्या सांगण्याची विवक्षा आहे. आता सांगतात की ईश्वर सृष्ट व्यावहारिक सत्तावान पदार्थाचा ब्रह्मज्ञाना वाचून कालाने नाश होतो असे आपण नेहमी पाहतो, पण बाध मात्र ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. मूल अविद्येचे कार्य जागृत पदार्थ ज्यात जन्म मरण बंध मोक्षादी व्यवहार होतो. आता बघा, जन्म मरण बंध मोक्ष हा सगळा होणारा व्यवहार कोणाचा आहे? मूल अविद्येचं कार्य आहे. असं काही समजायचं नाही. मोक्ष कसा? मोक्ष सुद्धा मूल अविद्येचंच कार्य आहे. आणि अशा ईश्वर सृष्ट पदार्थाची व्यावहारिक सत्ता आहे. म्हणजे या देहापासून तर सूक्ष्म देहापर्यंत सर्वांची काय आहे? व्यावहारिक सत्ता आहे. कारण जेवढे जेवढे ईश्वर सृष्ट पदार्थ आणि ज्यांचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही त्या सगळ्या पदार्थ मिथ्या असून देखील त्यांची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक सत्ता आहे. आता दोन सत्ता झाल्या, प्रातिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता. आता आपलं पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता. आता तिसरी सत्ता सांगतात. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो ते स्थूल अविद्या कार्य पदार्थ असतात, त्यांची प्रातिभाषिक सत्ता आहे. प्रतीती मात्र सत्ता म्हणजे होणे किंवा असणे हा प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ आहे. आता बघा, एक झाली व्यावहारिक सत्ता, आता दुसरी प्रातिभाषिक सत्ता. तर प्रातिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता ह्या दोन्ही सत्तेतले पदार्थ मिथ्याच असतात, परंतु त्याच्यामध्ये असणारा जो अंतर्गत भेद आहे त्या भेदामध्ये प्रातिभाषिक सत्तेचं स्वरूप सांगतात. ठीक आहे ना? असं सांगतात की ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो, म्हणजे ब्रह्मज्ञानाची त्यांचा बाध होण्यासाठी आवश्यकता नाही आणि ते सगळे पदार्थ स्थूल अविद्या कार्य असतात. आता मागचे पदार्थ जागृतीतले कोणते होते? मूल असणाऱ्या त्रिगुणात्मक मायेचं किंवा अविद्येचं कार्य होतं, त्याला मूल अविद्या असं म्हणतात. त्रिगुणात्मक असणारी अविद्या, की ज्या अविद्येचं कार्य कोणते? हे ईश्वर सृष्ट सगळे पदार्थ. आता ही स्थूल अविद्या, स्थूल अविद्या म्हणजे दोषसहित असणारी अविद्या. दोषसहित अविद्या या ठिकाणी सांगतात. त्या दोषसहित अविद्येची जेवढे कार्य आहेत ना, त्याला त्या दोषसहित अविद्येच्या कार्याची निवृत्ती होण्यासाठी ब्रह्मज्ञानाची आवश्यकता नाही. ब्रह्मज्ञाना वाचून त्यांचा बाध होतो. जसं आपल्याला रज्जूवर सर्प दिसला, रज्जूवर सर्प दिसला तर तो कशाचं कार्य आहे? मूल अविद्येचं कार्य आहे का दोषसहित अविद्येचं कार्य आहे? दोषसहित अविद्येचं कार्य. मग त्या सर्पाची जर निवृत्ती करायची झाली तर आपल्याला गुरुगृही जाऊन वेदांत चिंतन करण्याची आवश्यकता आहे का? नाही. आपण काय करायचं? फक्त तिथं रज्जूचं ज्ञान करून घ्यायचं दिव्यादिकांच्या साह्याने. ब्रह्मज्ञानाची गरज आहे का? कारण काय? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूवर भासलेला सर्प हा रज्जूच्या सामान्य स्वरूपाच्या ज्ञानाने आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने भासलेला आहे. त्याच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती विशेष स्वरूपाच्या म्हणजे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने होते. तिथं अधिष्ठान ब्रह्म जाणण्याची आवश्यकता आहे का? आवश्यकताच नाही. मग आता त्याचा बाध झाला की नाही ब्रह्मज्ञाना वाचून? आणि हा पदार्थ कोणता आहे? हा सगळे असे पदार्थ कोणते? स्वप्नातले पदार्थ. स्थूल अविद्येचं कार्य आहे की नाही? रज्जू सर्प हा काय आहे? स्थूल अविद्येचं. स्थाणुपुरुष, सुक्ती रजत हे सगळे स्थूल अविद्येचे कार्य आहेत आणि त्यांची निवृत्ती होण्यासाठी ब्रह्मज्ञानाची आवश्यकता नाही. मग ब्रह्मज्ञाना वाचून ज्यांचा बाध होतो असे स्थूल अविद्येचं कार्य असणारे सर्व पदार्थ हे प्रातिभाषिक सत्तावान आहेत. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो ते स्थूल अविद्या कार्य पदार्थ असतात, त्यांची प्रातिभाषिक सत्ता आहे. ठीक आहे ना? आता बघा, प्रतीती मात्र सत्ता म्हणजे होणे किंवा असणे हा प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ आहे.
तर ज्यांची काय रज्जूवर सर्पाची काय होते, प्रतीती येते. मग सर्पाची सत्ता किती काल आहे, त्रिकालाबाधित आहे का, नाही. ती किती काळ आहे, फक्त जेव्हा प्रतीती येते तेव्हा, प्रतीती नसते तेव्हा तो पदार्थ स्वरूपे करून नसतो. त्याला काय म्हणायचं, प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ. भ्रमामध्ये म्हणजे प्रतीती मात्र सत्ता, म्हणजे फक्त त्याची प्रतीती किंवा ज्ञान कालातच त्याची पदार्थाची सत्ता आहे. याला कोणता वाद म्हणतात, जेव्हा पदार्थाचं ज्ञान आहे तेव्हाच त्या पदार्थ त्या ठिकाणी उत्पन्न होऊन बसतो. पदार्थ गेला की त्या पदार्थाचं ज्ञान गेलं की त्या ज्ञानाबरोबर पदार्थही जातो. म्हणजे पदार्थ आणि पदार्थांचं ज्ञान यांची युगपत उत्पत्ती आणि युगपत नाशाचा सिद्धांत, बरोबर ना. वेदांतामध्ये ज्या पक्षामध्ये स्वीकारलेला आहे त्याला नाव काय आहे, त्याला नाव आहे दृष्टी सृष्टी वाद, की ज्याच्यामध्ये पदार्थाला ज्ञात सत्ता दिलेली, अज्ञात सत्ता दिलेली नाही. ऐके नाही. मग दृष्टी सृष्टी, दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. मग ज्ञान कालातच पदार्थ उत्पन्न होतो. याचं आपण थोडंसं चिंतन केलेलं आहे. आता पुन्हा 6व्या तरंगात त्या काही आणखी नाही चिंतन आहे. प्रतीती मात्र सत्ता म्हणजे होणे किंवा असणे हा प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ आहे. भ्रमामध्ये सर्परूपे यांची प्रतीती मात्र होत असते म्हणून ते प्रातिभाषिक आहेत. आता भ्रम जेव्हा आपल्याला होतो, रज्जूवर सर्पाचा किंवा शुक्तीवर रजताचा भ्रम होतो, तर त्यावेळेला त्यांची फक्त प्रतीती होते का ते पदार्थ स्वरूपाने त्या ठिकाणी असतात, फक्त प्रती. मग त्यांची सत्ता कोणती, प्रतीती मात्र. प्रतीती होणं एवढीच त्यांची काय आहे, सत्ता. का त्यांना सत्ता आहे खऱ्या अर्थाने, नाही. भ्रमामध्ये म्हणजे भ्रमातल्या सगळ्या पदार्थांची सत्ता कोणती आहे, प्रातिभाषिक. भ्रमामध्ये सर्प रूपे यांची प्रतीती मात्र होत असते म्हणून ते प्रातिभाषिक आहेत. या 3 सत्ता लक्षात आल्या म्हणजे असे ध्यानात येईल की संसार दुःख आणि वेदगुरु यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे. आता चांगलं लक्षात घ्या, संसार दुःख आहे कुठं, व्यावहारिक. कारण का, संसार दुःख आहे, दुःख होतं कोणाला, अंतःकरणाला, आहे की नाही. संसार दुःखाची अभिव्यक्ती कुठं होते, अंतःकरणात. अंतःकरण कशाचं कार्य आहे, मूल अविद्येचं कार्य. म्हणजे संसार दुःख ज्या अंतःकरणात त्यात होतं ते अंतःकरण, बरोबर ना, हे कशाचं कार्य आहे, मूल अविद्येचं कार्य आहे. आणि वेदगुरु, वेद आणि गुरु हे कशाचं कार्य आहे, ते मूल अविद्येचं कार्य आहे, बरोबर ना. दोन्ही मूल अविद्येची कार्य आहेत. संसार दुःख आणि वेदगुरु यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे. मूल अविद्येचं जे कार्य असतं आणि ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होत नाही त्याची सत्ता कोणती असते, व्यावहारिक सत्ता. आता संसार दुःखाची सत्ता कोणती झाली, व्यावहारिक, बरोबर ना. आणि वेदगुरूंची सत्ता कोणती झाली, व्यावहारिक. दोन्हींची सत्ता एक झाली की नाही. तो काय म्हणतो, संसार दुःखाची निवृत्ती मिथ्या वेदगुरूपासून कशी होईल असं म्हणत होता. तर त्याच्यासाठी काय सांगितलं त्यांनी, पहिल्या 3 सत्ता समजावून सांगितल्या. आता ज्या संसार दुःखाची निवृत्ती तू होणार नाही म्हणतो मिथ्या वेदगुरूपासून, त्या संसार दुःखाचं स्वरूप काय आहे, तर ते सांगतात ते संसार दुःख कोणत्या सत्तेतले. अर्थात संसार दुःखाचं स्वरूप काय झालं, ईश्वर सृष्ट सगळ्या पदार्थांचं स्वरूप काय आहे, व्यावहारिक सत्ता. मग संसार दुःख कोणत्या सत्तेतलं झालं, व्यावहारिक. आता तू सांग बरं का, मग ते कशाचं कार्य आहे, मूल अविद्येचं कार्य. आता तुला असं विचारतो की हे जे वेद आणि गुरु हे कोणाचं कार्य आहे, तेही मूल अविद्येचं कार्य असल्यामुळं दोघांची सत्ता एक झाली. आणि दोघांची सत्ता एक म्हणजे कोणती, व्यावहारिक सत्ता झाली. संसार दुःख आणि वेदगुरु यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे म्हणून मिथ्या वेदगुरूपासून मिथ्या संसार दुःखाचा नाश होण्यास हरकत नाही. आता त्याला सांगितलं की वेदगुरु मिथ्या आणि संसार दुःखही मिथ्या. मग मिथ्या समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. आता तुलाच माहिती आहे की स्वप्नामध्ये ताण लागली तर पाणी कोणतं पाहिजे, स्वप्नाचं. तसं व्यावहारिक सत्तेतलं दुःख निवृत्तीसाठी काय पाहिजे, व्यावहारिकच वेदगुरु पाहिजे.
आहे की नाही, तरच काय होईल, त्या व्यावहारिक सत्तेतल्या संसार दुःखाची निवृत्ती होईल, अन्यथा नाही. तर मग तुला जी काळजी पडली होती मिथ्या वेदगुरूपासून संसार दुःख कसं निवृत्त होईल, त्याचं उत्तर काय झालं, उलट मिथ्या वेदगुरू असले तरच संसार दुःख निवृत्त होईल, नाहीतर दुसरं होणार नाही. जर पदार्थ सत्य असला तर त्याचा काय होतो, क्रियेने नाश होतो. पण मिथ्या पदार्थाची निवृत्ती करायची झाली तर अधिष्ठान ज्ञाना वाचून मिथ्या पदार्थाची निवृत्ती होतच नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात संसार दुःख आणि वेदगुरू यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे, म्हणून मिथ्या वेदगुरूपासून मिथ्या संसार दुःखाचा नाश होण्यास हरकत नाही. अहो त्या राजाला स्वप्नामध्ये कोल्हा चावला आहे की नाही, आणि त्या कोल्ह्याचा त्या जखमेपासून उपचार करण्यासाठी त्याच्या उश्याला काय होते, अनेक शस्त्रधारी सैनिक होते, त्याच्या पायथ्याला अनेक राजवैद्य पडले होते आणि खजिन्याचा ढीग लागला होता. परंतु तो वैद्य त्याला कोणत्याही प्रकारचे औषध देत नाही. तो म्हणतो 1 रुपया असला तर तुला मलमपट्टी करतो. राजा म्हणतो की काही नाही, खरं सर्वच्या सर्व लोक स्वार्थी आहे आणि सर्वे गुन्हा कांचनम आश्रयन्ते. माझ्याजवळ धन नाही म्हणून मला हा वैद्य औषध सुद्धा द्यायला तयार नाही. अत्यंत दुःखी झाला आहे की नाही त्याच्यामध्ये. आणि तितक्यामध्ये काय झालं, त्यामध्ये त्या स्वप्नामध्ये एक साधू आला आणि त्या साधूनी काही त्याला औषध दिलं आणि तो बरा झाला. आणि तो म्हणायला लागला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आहे की नाही. मग आणि तितक्यात तो जागा झाला आहे की नाही. मग जागा झाला पाहतो तर सगळे हे सैनिक वगैरे होते, पण त्यांचा उपयोग झाला का तिथं, जागृतीतल्या पैशाचा, शस्त्रधारी योद्ध्यांचा, वैद्याचा कोणाचाही उपयोग झाला नाही त्या ठिकाणी. कारण का, स्वप्न जे होतं ते प्रातिभाषिक सत्तेतलं होतं आणि त्या ठिकाणी जे उपचार पाहिजे होते ते उपचार सुद्धा कोणते पाहिजे होते, त्या सत्तेतले. कारण समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. मग त्याला जागृतीतल्या वैद्याचा काही उपयोग झाला का तिथं, नाही. याच्यावरून ठरलं काय, उलट ज्या सत्तेतलं पदार्थ असेल त्याच्या निवृत्तीसाठी त्याच सत्तेतला त्याचा निवर्तक पदार्थ असला पाहिजे आहे की नाही. तसं संसार दुःख जर व्यावहारिक सत्तेतलं असेल त्याचं निवर्तक असणारे वेदगुरू सुद्धा व्यावहारिकच सत्तेतले असले पाहिजे. परमार्थिक सत्तेतल्या ब्रह्माचा त्याला काय उपयोग होणार नाही, सामान्य रूपाने असणाऱ्या ब्रह्माचाही उपयोग होणार नाही आणि प्रातिभाषिक असणाऱ्या पदार्थांचाही त्याचा उपयोग होणार नाही. समान सत्ताच असली पाहिजे. मग आता तुझी जी शंका होती वेद आणि गुरु यांच्यापासून संसार दुःख निवृत्त होणार नाही, कारण ते मिथ्या ठरले तर, आणि सत्य मानले तर अद्वितीयत्व सिद्ध होणार नाही. अद्वितीयत्वाची सिद्धी होण्यासाठी आम्ही त्यांना मिथ्या ठरवलं. आता तुला अडचण आली का संसार दुःख कसं निवृत्त करतील, तर ती अडचण दूर केली. संसार दुःख आणि वेदगुरू यांची सत्ता एक असल्यामुळं उलट मिथ्या असणाऱ्या वेदगुरूपासूनच मिथ्या असणाऱ्या संसार दुःखाची निवृत्ती होईल. ब्रह्माचा अद्वितीयत्व सिद्ध आहे. आता त्यांनी तिसरी क्लृप्ती काढली, कारण की जर तुम्ही म्हणता की आता ठीक आहे ब्रह्माचा अद्वितीयत्व सिद्ध करण्यासाठी वेदगुरूंना मिथ्या ठरवलं, आणि तुम्ही जर म्हणता की ही गोष्ट अशीच आहे, हा सिद्धांत आहे, तर आता मी असं म्हणतो की मग जर संसार दुःख यांनी मिथ्या वेदगुरूपासून निवृत्त होतं तर मिथ्या असणाऱ्या मृगजलाने माझी ताण का भागणार नाही, असं त्यांनी शंका केली होती. त्याला एकच पहिल्या वाक्यामध्ये सांगितलं होतं की तू दिलेला दृष्टांत हा विषम आहे किंवा विरोधी आहे. ते कसं आहे त्याचं आता स्पष्टीकरण करतात. ठीक आहे, घ्यायचं का राहू द्यायचं. आता तुझ्या मृगजलाच्या दृष्टांतात पिपासा, तृष्णा किंवा तहान, पिपासा म्हणजेच तृष्णा किंवा तहान हा ईश्वर सृष्ट प्राणाचा धर्म असून त्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही. म्हणून प्राणधर्म तृष्णा ही व्यावहारिक सत्तावान आहे आणि मृगजलाचा ब्रह्मज्ञाना वाचूनही बाध होतो. म्हणून मृगजल प्रातिभाषिक सत्तावान आहे आणि समान सत्तेतील पदार्थ एकमेकास साधक किंवा बाधक होतात. भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकास साधक बाधक होत नाहीत, असा नियम आहे. बघा आता तो काय म्हणतो, मृगजलाने तहान का भागू नये असं त्याला म्हणायचं. तर तहान आणि भूक हा कोणाचा धर्म आहे, प्राणाचा धर्म आहे. तहान आणि भूक हा काय आहे, प्राणाचा धर्म आहे. बरोबर ना. आपण काय म्हणतो, ताण किंवा भूक लागली की पहिलं काय म्हणतो, माझे प्राण व्याकुळ व्हायला लागले का, तर तो प्राणाचा धर्म आहे म्हणून आपल्याला असं वाटतं. आता हे प्राण जे आहेत तर हे पंचप्राण किंवा उपप्राण यांची निर्मिती कोणी केली, ईश्वराने केली. हे पदार्थाची निर्मिती कोणी केली, ईश्वराने. आणि ईश्वराने कोणत्या कशाच्या द्वारा केली,
अविद्येच्या द्वारा केली. कोणत्या अविद्येच्या द्वारा केली? मूल अविद्येच्या द्वारा ईश्वर सृष्ट अशा प्रकारचा हा प्राण निर्माण झाला. बरोबर ना? मग हे पंचप्राण हे काय झाले? मूल अविद्येचं कार्य झालं. मग मूल अविद्येचं कार्य असणारे पंचप्राण यांची जर निवृत्ती करायची झाली तर ती कशाने होईल? त्यांच्या सत्तेतला पदार्थ असला तर, आहे की नाही? तर आता या ठिकाणी सांगतात की तुझ्या मृगजलाच्या दृष्टांतात पिपासा हा ईश्वर सृष्ट प्राणाचा धर्म असून त्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही. जर तो ईश्वर सृष्ट प्राणाचा तृषा हा धर्म असेल तर त्याची तृषेची निवृत्ती करायची झाली तर कशाची करावी लागेल निवृत्ती? त्याचा जर बाध करायचा झाला, तृषेचा जर बाध करायचा झाला तर तो बाध कशाने होईल? ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही, कारण ईश्वर सृष्ट पदार्थाचा बाध ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. आणि तृषा कशी आहे? ईश्वर सृष्ट आहे, कारण तृषा हा आहे प्राणाचा धर्म आणि प्राण आहेत ईश्वर सृष्ट. बरोबर ना? म्हणून जर तृषेचा बाध करायचा असेल तर त्याला साधन काय आहे? ब्रह्मज्ञान. बरोबर ना? म्हणून प्राणधर्म तृष्णा ही व्यावहारिक सत्तावान आहे. हे कशासाठी सांगायचं आम्हाला? ज्या ईश्वर सृष्ट पदार्थ आहेत ते कोणते आहेत? व्यावहारिक सत्तावान आहे, त्यांचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही. अर्थात तृषा ही कशी झाली? व्यावहारिक सत्तावान पदार्थ झाला. आता आणि तो काय म्हणतो? मृगजळाने का बरं ताण भागू नये? आता तू पहिल्यांदा लक्षात घे, तृष्णेचं स्वरूप काय आहे? व्यावहारिक सत्तावान आहे. आता मृगजलाने का तिचा बाध होत नाही असं तू म्हणशील, मृगजलाने तृष्णेचा का नाश होत नाही? तर त्याचं कारण सांगतो. आता एक तर तुझं निश्चित झालं ना, तृष्णा ही व्यावहारिक सत्तावान आहे. आता मृगजल जे आहे ते कोणत्या सत्तेतलं आहे ते सांगतात. आणि मृगजलाचा ब्रह्मज्ञाना वाचूनही बाध होतो, म्हणून मृगजल प्रातिभाषिक सत्तावान आहे. मृगजलाचा बाध कशाने होतो? ब्रह्मज्ञान करून घ्यावं लागतं का सूर्यास्ताला गेला म्हणजे होतो? सूर्यास्ताला गेला म्हणजे होतो, आहे की नाही? त्याला काय ब्रह्मज्ञानच पाहिजे का? नाही. मग ब्रह्मज्ञाना वाचूनही मृगजलाचा बाध होतो. आणि ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्या पदार्थांची सत्ता कोणती? प्रातिभाषिक सत्तावान. आता तृषेची तानेची सत्ता कोणती झाली? व्यावहारिक. आणि मृगजलाची सत्ता कोणती झाली? प्रातिभाषिक. म्हणून मृगजल प्रातिभाषिक सत्तावान आहे. आणि समान सत्तेतील पदार्थच एकमेकास साधक किंवा बाधक होतात. आता समान सत्तेतील पदार्थ म्हणजे स्वप्नामध्ये आपल्याला संकट आलं तर आपला मित्र धावून आला तर तो आपल्याला मदतीला उपयोग झाला, साधक झाला, आहे की नाही? बरोबर ना? आणि स्वप्नामध्ये जर आपल्याला कोणी शत्रू आला आणि त्यांनी खूप मारहाण केली तर तो काय झाला? आपल्याला बाधक झाला. पण सगळा हा व्यवहार होण्यासाठी जागृतीतले शत्रू किंवा मित्र उपयोगाचे आहेत का? नाही. त्यांची सत्ता काय असली? स्वप्नातले शत्रू किंवा स्वप्नातलेच मित्र असले पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हणजे साधक बाधक, तर समान सत्तेतील जे पदार्थ असतील तेच परस्पराला काय होत असतात? साधक आणि बाधक होत असतात. इथं आता सत्ता समान आहे का मृगजलाची आणि तृष्णेची? सत्ता समान नाही. एकाची आहे प्रातिभाषिक आणि एकाची आहे व्यावहारिक. आणि समान सत्तेतील पदार्थ एकमेकाला साधक किंवा बाधक होतात. भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकास साधक बाधक होत नाही असा नियम आहे. हा नियम आपण कुठं पाहिला? राजाच्या दृष्टांतात पाहिला ना. समान सत्तेतील पदार्थ साधक बाधक होतात आणि भिन्न सत्तेतील पदार्थांचा एकमेकाशी काही कोणाचा कोणाशी नजरे संबंध आहे. शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, म्हणजे त्यांचं आपापल्या ठिकाणी राहतात, त्यांचा काही संबंधच होत नाही. याच अर्थाने कोणतं अमृतानुभवातलं पहिलं प्रकरण आहे ना, काल त्या महाराजांनी त्या लग्नामध्ये त्यांचं भाषण होतं, ते पिंपळखुंट्याचे महाराज आहे ना, आणि तिथं त्यांनी अमृतानुभवाचं पहिलं प्रकरण सांगायला सुरुवात केली एकदम त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं त्यांनी, आईशी निरोपाधिके होतं लग्नाचं चिंतन, लग्नामध्ये शुभाशीर्वाद. अक्षरशः मांडवाच्या दारापुढे आणीला म्हातारा असं एखाद्याला वाटेल असं चिंतन होतं. पण ते महात्मे रंगलेले आहेत आपल्या बोधामध्ये, त्यांनी तशा प्रकारचं चिंतन केलं. इथं काय म्हणतात की कोणत्या समान सत्तेतील पदार्थ, चांगलं लक्षात घ्या. एवढं जर माऊली बघा, एवढं जर लक्षात आलं तर सगळे अमृतानुभवाचं पहिलं प्रकरण लक्षात आलं. तुम्ही काय म्हणता की तिथं ओवी अशी आयशी आहे निरुपाधिके, म्हणजे हे दोन्ही निरुपाधिक आहे. दोन्ही म्हणजे कोण? प्रकृती आणि पुरुष, ही दोन्ही निरुपाधिक आहे. अहो आपण तर काय म्हणतो, प्रकृतीला पुरुषाला प्रकृतीचा उपाधी लागतो, नाही की नाही? आणि माऊली काय म्हणतात? दोन्ही निरुपाधिक आहे. प्रकृतीला पुरुषाचा उपाधी लागत नाही आणि पुरुषालाही प्रकृतीचा उपाधी लागत नाही. कसं काय लागत नाही? माऊली सांगतात, अहो तुमचाच नियम आहे ना, समान सत्ते साधक बाधक व्यवहार होतो. प्रकृती आहे व्यावहारिक सत्तावान आणि परमात्मा आहे
पारमार्थिक सत्तावान, त्याचा आणि याचा संबंध घडेलच कसा? मग दोन्ही निरुपाधिक आहे का नाही? ऐक ना, बरोबर ना, दोन्ही काय आहेत? निरुपाधिक आहेत. का कशाच्या आधारावर बोलता? समान सत्य साधक बाधक व्यवहार होतो ना. प्रकृतीची सत्ता कोणती? प्रकृती कार्याची सत्ता कोणती? आमच्या दृष्टीने सत्ता कोण आहे? दोनच आहे. आहे की नाही? सत्ता कोण आहे? दोनच आहे. एक कोणती? प्रातिभाषिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता. आमच्या दृष्टीने सत्ता दोन आणि तीन म्हटलं तर कुठं बिघडलं? तीन सत्ता आहेत, पण ह्या दोन्ही जर आपल्याला ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होईल त्यावेळेला सत्ता किती राहतील? दोनच, एक प्रातिभाषिक आणि एक पारमार्थिक. आहे की नाही? व्यावहारिक सत्ता मानतो कधी? जेव्हा आपल्याला स्वरूपाचं ज्ञान नाही त्यावेळेला त्याला ज्ञान होण्यासाठी तीन सत्ता मानल्यात. हे अशा अशा शंका येतात म्हणून. नाही तर घेतल्या नसत्या तर म्हणलंय ना, तुम्ही शंका केली का मृगजलाने ताण्याची निवृत्ती का होत नाही? मग आम्ही तीन सत्ता मानल्या. आहे की नाही? याच्यामध्ये सत्ता किती आहेत? खरं जागृती आणि स्वप्न जर एकच मानलं तर सत्ता दोनच झाल्या. बंद तुम्ही असं कसं? जागृती स्वप्न कसं? हा, मग बरोबर आहे. स्वप्न प्रातिभाषिक आहे आणि जागृती व्यावहारिक सत्तावान आहे की नाही? आणि जर तुम्हाला स्वरूप जागृती आली तर स्वरूप जागृतीच्या दृष्टीनं दोन्ही सत्ता काय झाल्या? दोनच सत्ता झाल्या, प्रातिभाषिक आणि पारमार्थिक. आणि समजा तुम्हाला खरी सत्ता जी आहे तुम्ही त्या सत्ता रूपच झाले तर तुमच्या दृष्टीनं सत्ता किती आहे? सत्ता एकच आहे. म्हणजे तीन सत्ता नाही, दोन सत्ता नाही, सत्ता एकच आहे. एक आहे म्हणजे एक म्हणजे दोनच्या सापेक्ष एक आहे का निरपेक्ष एक आहे? तिलाच काय म्हणतात? केवल. आणि हा एक केवल अद्वैताचा सिद्धांत आहे की नाही? त्याप्रमाणे सांगतात. आता सांगतात की काय चाललं होतं आपलं? हेच चाललंय ना, बरोबर आहे ना? मिथ्या आणि समान सत्तेतील पदार्थ एकमेकात साधक किंवा बाधक होतात. मग असं जर म्हणलं काय की नाही, प्रकृती आणि आईशी आहे निरुपाधिक आहे आणि जगाची जी आहे जनक आहे आणि ती म्या वंदिले मुळिके देवोदेवी, दोन्ही निरुपाधिक आणि जगाचं जनकत्व कसं? याचाच अर्थ ते काय आहे? खोटं आहे की नाही? त्यांच्या ठिकाणी केलेला तो काय आहे? अध्यारोप आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या ठिकाणी जगाचं जनकत्वच नाही. का नाही? जगत नाही तर जनकत्व कसं येईल त्यांच्या ठिकाणी? संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. आणि कशाला त्याच्या ठिकाणी वंद्यापुत्राच्या लग्नाचा हिशेब करता? जगत आहे आणि त्याचं जनक कोण? त्याचं परिणामी उपादान कारण कोण? निमित्त कारण कोण? विवर्तोपादान कारण कोण? हा विचार करण्यासाठी शास्त्रांनी सांगितलंय. हा खरं विचार करण्याचं कारणच नाही. मग विचार करण्याचं कारण नाही तर का करता? कशाला सांगितलं? तुम्ही करता म्हणून तुमच्या भ्रामक अनुभवाचा अनुवाद त्यांनी करून सांगितला आणि तोही हळूहळू तुमचा भ्रम काढण्यासाठीच सांगितला. तो सुद्धा तुमचा भ्रम काढण्यासाठीच सांगितला. शास्त्र हे दयाळू आहे, शास्त्रकार दयाळू आहेत म्हणून सांगितलं. म्हणून तुम्ही त्यांच्या डोक्यावर हात ठेवू नका. समान सत्तेतील पदार्थ एकमेकात साधक किंवा बाधक होतात. भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकात साधक बाधक होत नाहीत असा नियम आहे. तृष्णा हा प्राणाचा धर्म असून तिची व्यावहारिक सत्ता आहे व मृगजलाची प्रातिभाषिक सत्ता आहे. बरोबर आहे की नाही? तू काय म्हणतो? दृष्टांत काय दिला? मृगजलाने तृष्णेची. परंतु या ठिकाणी हा दृष्टांत विषम आहे की नाही? अरे मृगजलाची सत्ता प्रातिभाषिक आहे आणि तृषेची सत्ता व्यावहारिक आहे. दृष्टांत झाला का योग्य तुझा? हा आपल्याला वरवर अगोदर वाटलं होतं खरंच बरं का, आता फार मोठी अडचण आली. आता या ठिकाणी वेदगुरूंना मिथ्या मानलं आणि संसार दुःखाची निवृत्ती सांगतो हा. परंतु सत्य संसार दुःखाची मिथ्या वेदगुरूंनी निवृत्ती होईलच कशी? बरं, यांनी कबूल केलं ब्रह्माच्या अद्वितीयत्व सिद्धीसाठी, तर आम्ही याला लगेच आढू. मृगजलाने आपली तृषेची निवृत्ती का होऊ नये? वास्तविक उलट असं आहे का? हा दृष्टांत सांगण्यात चुकलेला आहे. दृष्टांत विरोधी. कारण समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो आणि तू सत्ता करून त्या सांगितल्या विषम सत्तेमध्ये हा व्यवहार प्रतिपादन केला, तेव्हा हे तुझं म्हणणं बरोबर नाही. उलट आमचं म्हणणं आहे का विषम सत्य साधक बाधक व्यवहार होतच नाही असं आहे. आणि तू सत्ता कोणत्या सांगितल्या? विषम. आणि पुन्हा आम्हालाच काय म्हणतो? का होत नाही? तृषेची निवृत्ती का होत नाही? अरे तू बोलण्यात किती चुकला असं त्याला सांगतं. भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकात साधक बाधक होत नाहीत असा नियम आहे. तृष्णा हा प्राणाचा धर्म असून तिची व्यावहारिक सत्ता आहे व मृगजलाची प्रातिभाषिक सत्ता आहे. कारण मृगजलाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो. मृगजलाचा बाध व्हायला काही ब्रह्मज्ञान पाहिजे का? नाही. यावरून हे सिद्ध होते की तृष्णा आणि मृगजल यांच्या सत्तेचा भेद आहे. या आतापर्यंत केलेल्या चिंतनावरून सिद्ध काय झालं? तृष्णा आणि मृगजल याच्यामध्ये सत्ताभेद आहे. म्हणून मृगजलाने तृष्णेची निवृत्ती होत नाही. मृगजलाने तृष्णेची निवृत्ती होईल का? मग
होत नाही. का होत नाही? सत्ता भेद आहे म्हणून होत नाही. म्हणून तुझे दृष्टांत दिला हा दृष्टांत विरोधी आहे किंवा विषम आहे असं सांगतात. आता हा जो शिष्य आहे तो शिष्य म्हणतो सत्ता भेद लक्षात आल्यामुळे मृगजलाच्या दृष्टांतात काय दोष होता हे समजले. आता तो म्हणतो की गुरुजी माझ्या आत्तापर्यंत आपण केलेल्या निरूपणावरून जीव जाईपर्यंत लक्षात आलं की सत्ता भेद काय आहे. भले माझं जीवत्व न जाऊ द्या पण जीव मात्र गेला कळून घेता घेता असं सांगतो. सत्ता भेद लक्षात आल्यामुळे मृगजलाच्या दृष्टांतात काय दोष होता हे समजले. परंतु आता आपल्याला वाटतं का समजलं म्हणजे हा आता कृतकृत्य झालं इच्छा केली ते पावलं, पण तसं होत नाही. तो म्हणतो हे समजले परंतु दुसरी शंका अशी येते की म्हणजे एक सारिता तो पुढे उभे एक शंका गेली तर त्याला दुसरी शंका. आणि खरा शिष्य तोच का कायम पण म्हणत राहतो किंवा परंतु म्हणत राहतो हाच खरा कनिष्ठ शिष्य असतो आहे की नाही त्याच्यामध्ये. तर ते सांगतात सत्ताभेद लक्षात आल्यामुळे मृगजलाच्या दृष्टांतात काय दोष होता हे समजले. परंतु दुसरी शंका येते की ब्रह्माहून सर्व पदार्थ मिथ्या असतात त्या मिथ्या पदार्थात काहींचा ब्रह्मज्ञानानेच बाध व्हावा आणि काहींचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध व्हावा असा भेद का असावा ते समजत नाही. तो म्हणतो गुरुजी आता तुम्ही दोन भेद सांगितले मुख्य. कोणते? की काही पदार्थ सत्य असतात आणि काही पदार्थ मिथ्या असतात. सत्य पदार्थ म्हणजे पारमार्थिक सत्तावान पदार्थ. आता मी काय बोललो? चुकलं ना बोलणं? काही पदार्थ त्रिकालाबाधित सत्य असतात. बोलणं चुकलं की नाही? का चुकलं? काही पदार्थ त्रिकालाबाधित सत्य असतात आणि काही पदार्थ मात्र मिथ्या असतात असं मी वाक्य बोललो. बरोबर आहे की नाही? हा एकच पदार्थ आहे की नाही? एकच पदार्थ त्रिकालाबाधित सत्य असतो आणि बाकी सगळे काय असतात? मिथ्या असतात. मग मिथ्या म्हणलं की एकच कोटी झाली ना, एक सत्य कोटी आणि एक मिथ्या कोटी. त्याच्यामध्ये असं का बरं व्हावं? काही पदार्थांचा ब्रह्मज्ञान झालं तरच बाध होतो. कोणता? ईश्वर सृष्ट पदार्थांचा. आणि काही पदार्थांचा ब्रह्मज्ञान न होता देखील मृगजलाधिकांचा काय होतो? ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो. तेव्हा हे असं काहींचा ब्रह्मज्ञानानेच बाध व्हावा आणि काहींचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध व्हावा अशा प्रकारचा हा भेद का बरं केला किंवा का असावा याचं कारण सांगा. आणि तो म्हणतो हे मी तुम्हाला काय विचारतो का मी उगीच विचारतो असं नाही, तुमची परीक्षा पाहतो असं नाही, तर ते मला समजत नाही असं तो म्हणतो. जिज्ञासी बुद्धीने विचारतो आणि मग मिथ्या पदार्थामध्ये ह्या वेगवेगळ्या दोन सत्ता का मानल्या याचं कारण पुढे सांगतात. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.